आम्ही गेलो होतो भैरवनाथ यात्रा किकली म्हणजेच माझ्या आजोळच्या यात्रेला. नमस्कार, मी सायली जाधव. माझी मम्मी आणि मामी मस्त साडी नेसून तयार झाल्या. मामा मामी मुंबईहून आले होते. वर्षातून येणाऱ्या यात्रेसाठी सगळेच खूप एक्सायटेड असतात, खरं आहे की नाही? कामानिमित्त बाहेरगावी असणारे यात्रेला मात्र आवर्जून येतात. गाव पुन्हा आपल्या माणसांनी भरून जातं. वर्ष भेट न होणारी माणसं यावेळी सगळ्यांच्या भेटीगाठी होतात. नात्यात पुन्हा ओलावा निर्माण होतो. गावाकडची हिस्त खरी जादू आहे. तर आम्हाला पोचायला थोडा उशीरच झाला होता. दर्शन मिळेल की नाही असं वाटत होतं, पण आम्हाला भैरवनाथाचं आणि चिलूबाई देवीच्या पालखीचं काठीचंही छान दर्शन मिळालं. गुलालाची उधळण केली, पालखीला गोंडे बांधले, पेढे अर्पण केले, नारळाचं तोरण बांधलं आणि बरंच काही. जेवढं आपल्या देवाची आपल्या परीने सेवा करता येईल ते सगळं. पण देवाने जे आपल्याला दिले त्यापुढे काहीच नाही. मनापासून भक्ती केली की ती देवापर्यंत पोचतेच, एवढं मात्र खरं. मामाची गावची यात्रा म्हटल्यावर यात्रेत फिरून हौस तर पूर्ण करून घेतलीच पाहिजे. तरी बरेचसे शॉर्ट्स मला घेता आले नाहीत. जसं की गावातल्या घरी गेलो, सगळ्यांना भेटलो, हक्काने व आग्रहाने आपल्या माणसांचं मन राखत जेवलो आणि न संपणाऱ्या गप्पा. वा, अजून काय हवं? असा सुंदर सनसेट पाहून परतीचा प्रवास चालू केला. त्यात आमची जवळची व्यक्ती म्हणजे शरू आम्हाला भेटायला आली होती. त्यानंतर मामींना घेऊन वाईत गेले आणि थोडी शॉपिंगही केली. यात्रेचं जेवण द्यायला मामा आम्हाला सर्जा या रेस्टॉरंटमध्ये घेऊन आला. तर असा होता आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला? थँक्यू.